शासनाच्या आदेशालाच आव्हान. विरखेल मंडाणे परिसरातील AMI टँकमधील गाळ काढण्यास अडथळे, आदिवासी धरणग्रस्तांना न्यायाची प्रतीक्षा. साक्री तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या विरखेल मंडाणे परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या AMI टँकमधून गाळ काढण्याच्या शासकीय कामाला काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केलाय. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून सातत्याने अशाच प्रकारचा विरोध होत असल्यामुळे या धरणातील गाळ आजपर्यंत काढलाच गेला नाही, ज्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. धरणातील पाणीसाठा वाढून सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असतानाही धरणाच्या मध्यभाग आपली शेती असल्याचा दावा करत काही जण या विकास कामाला खोडा घालत आहेत. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्या या व्यक्तींनी यापूर्वी स्वतःला धरणग्रस्त घोषित करून शासकीय प्रमाणपत्र मिळविले असून त्या आधारे सरकारी नोकऱ्यांचा लाभही लाटल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या दाव्यावरून परिसरात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शिवारातील शेतकरी असून मला शासनाकडून जे गाळ काढण्यात आलेलं आहे त्याच्यात असं झालं आहे की JCB वाला सांगतो एक शेतकऱ्यांनी पर ट्रिपला 200 रुपये देण्यात यावे व शासन सांगते की आम्ही 5 कोटीने 86 लाख रुपये मंजूर केलेले आहे गाळ काढण्यासाठी. तर हे घोळ काय आहे ते आम्हालाच समजत नाही. फक्त शेतकऱ्यांची लूट चालू आहे इथं. कोणता एरिया कोणता आहे? विरखेल लघु पाटबंधारा विभाग. धरण कुठं आहे? विरखेल मध्ये. धरणाचं नाव काय? MI टँक विरखेल. 200 रुपये मागतायत JCB वाले. परत धरणामध्ये आम्ही भरतो तर बाकी ठिकाणी शेतकरी म्हणतात आमचं धरण आहे, आमचं जागा आहे, आमच्या शेतामध्ये तुम्ही 10 ट्रिपा टाका एक ट्रॅक्टरवाले असं म्हणतात. परत दुसरीकडे भरतो ते पण तसंच सांगतात आमचं 7-12 आहे बघ 7-12 असं दाखवतात. ते कोणतीही गोष्ट असो. ट्रॅक्टर भाड्याने? हो, ट्रॅक्टर भाड्याने आहे आमचं. 500 ते 600 रुपये ट्रिप देतो आम्ही जवळचे. टोटल किती ट्रॅक्टर देतो? टोटल कमीत कमी 100 ट्रॅक्टर असेल आणि या सारा दिवस मध्ये 12 तासामध्ये 4 ट्रिपा 5 ट्रिपा याच्यावर नाही. दुसरीकडे ज्या अनेक आदिवासी शेतकऱ्यांची जमीन प्रत्यक्षात धरणात गेली आहे त्यांना अनेक वर्ष उलटूनही ना योग्य भरपाई मिळाली ना धरणग्रस्तांचे प्रमाणपत्र. आम्ही खरे धरणग्रस्त असूनही आम्हाला अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले अशी खंत व्यक्त करत या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्यायाची धाव घेतली आहे. एकीकडे हक्काच्या धरणासाठी आदिवासी शेतकरी संघर्ष करत असताना दुसरीकडे शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून गेल्या अनेक वर्षापासून विकास कामात अडथळा आणणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणात प्रशासनाने आता तरी हस्तक्षेप करून तातडीने गाळ काढण्याचे काम सुरू करावे आणि खऱ्या आदिवासी धरणग्रस्तांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी विरखेल मंडाणे परिसरातून होत असून यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट साक्री. सहसंपादक अनिल बोराडे. मी विरखेल सरपंच. आमच्या गावात म्हणजे गाळ काढणं चालू आहे. तर मागे गाळ काढणं व्यवस्थित चालू आहे पण मशीन छोटे असल्यामुळे व्यवस्थित गाळ निघत नाही आणि आपल्या गावात आहे ना कमीत कमी 100-150 वाहन आहेत. दिवसातून कमीत कमी फक्त 1 किंवा 2 ट्रिपा लागतात, त्याच्यावर लागत नाही आणि म्हणजे पाहिजे तसं गाळ निघत नाही. आणि परत अजून शेतकऱ्यांचा पण असा त्रास आहे की बाजूबाजूला जे शेतकरी आहेत धरणामध्ये ते म्हणजे आम्हाला गाळ काढू देत नाही. एक सांगतो आमचं 7-12 आहे, एक सांगतो आमचं 7-12 आहे, अशा प्रकारे चालू आहे. त्याच्यामुळे म्हणजे गाळ निघणं आमच्या गावाला म्हणजे निघतच नाही गाळ अक्षरशः. आणि वाहन पण JCB चांगले नसल्यामुळे गाळ पण व्यवस्थित निघत नाही. आमच्याकडनं म्हणजे JCB लावलेले आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की बुवा तुमच्याकडनं 200 रुपये ट्रिप प्रमाणे घेऊ असं आम्हाला सांगण्यात आलेले आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी देऊन पण दिलेले आहेत शेतकरी, काही म्हणजे मोजक्या शेतकऱ्यांनी. आणि मी स्वतः सुद्धा 2000 रुपये म्हणजे त्यांना दिलेले आहेत. ते ट्रॅक्टर JCB कोणी पाठवलेले? JCB आता ते लघु पाट बंधारा विभाग त्यांना विशेष आमचे म्हणजे भेट वगैरे नाही झालेले. एक आशू नाव काय त्यांचं होते इथं उद्घाटन वगैरे झालेले आहे आणि त्यांचं नाव मला पण म्हणजे कोणी ठेका घेतलेले ते आपल्याला पण काही सांगता येणार नाही. पण अशा प्रकारे चालू आहे आमच्या गावात गाळ काढणं धरणामध्ये. तर बस. त्यानंतर धरणाखाली जी जमीन गेले त्याचे उपलब्ध म्हणजे काहीच मिळालं नाही. परत 10 मोबाईलचे झाडे होते त्यांचे बी भरपाई मिळाली नाही. मग अजून पुढे काय काहीच मिळालं नाही का तुम्हाला?
काहीच मिळालं नाही. मग गाळ काढायला तुमचा विरोध आहे का नाही? नाही आमचा विरोध नाही, पण या भागाला नाही हे जे आहे ना हे सगळं काढावं इकडं. काही प्रॉब्लेम हां फक्त इकडं नाही काढा. इकडे म्हणजे कुठं? हे आता काढता येत ना. शेताच्या बांधाला. हां इकडं काढा ना तुम्ही, आमचं काही अडचण नाही पहिल्यापासून सांगतो. आणि हे काय करतात सर, जिथं गाळा असेल तिथंच काढतात, बाकीचं म्हणजे ते उपसा करणं येतं सारखं करा ना एक. बरोबर आहे, ते वाळू असो नाही ते काही असो, त्याला म्हणतात धरण खोलीकर. ठीक आहे ठीक. किती एकर शेती तुम्ही? आमची 7 एकर 22 गुंठ. आता काही पीक लावलंय? नाही ते तिकडे येते, ते अतिक्रम येते.